नमस्कार. रसिक हो नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. रसिक हो, गंध, वास, सुवास आपल्या पंचेंद्रियातली अत्यंत तरल अशी ही संवेदना. येणारा गंध आपली मनोवृत्ती सुधारणारा किंवा बिघडवणारा असतो. माणसाला, प्राण्यांना, पक्ष्यांना मिळालेली एक लोभस देणगी म्हणजे आपल्याला गंध घेता येतो. श्रोते हो, एका संशोधनात असं आढळून आलंय की विशिष्ट म्हणजे लव्हेंडरचा जर स्प्रे मारला तर कर्मचारी 20% कमी चुका करतात. जास्मिनचा स्प्रे 33% चुका कमी करतो, तर लिंबाचा स्प्रे 54% चुका या कमी करतो. फळं किंवा वेगवेगळ्या फुलांचे गंध या सगळ्यामुळंच आपल्या मनोवृत्तीमध्ये फरक पडत असतो आणि म्हणूनच गंध हा आपल्या सगळ्यांना आवडणारा आपल्या जिव्हाळ्याचा विषयसुद्धा ठरतो. म्हणजेच आपली मानसिकता बदलण्याची ताकद या गंधामध्ये आहे. आज अशीच एक गंधयात्रा आपण करणार आहोत. ऐकणार आहोत सचिन पाटील यांचा ललितबंध गंधयात्रा. आपण अनेक गोष्टी पाहत असतो, काही ऐकतो, काही अनुभवतो, पण काही गोष्टी आपण वासाने ओळखतो आणि तो गंधच आपल्याला त्या विशिष्ट क्षणाशी, त्या वातावरणाशी, त्या आठवणीशी पुन्हा जोडून देतो. हे सारं शक्य होतं आपल्या नाकामुळे. नाक चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसणारं, पण अनेकदा दुर्लक्षित असतं. पण त्यातूनच जात असते आपल्या जीवनाची गंधयात्रा. ही गंधयात्रा आपल्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत सुरू असते. एकदा दिवसभर रस्त्यावर भटकून दमून भागून मी घरी परतलो. अंगावर घामाने ओलसर झालेले कपडे, केसातही थोडा घाम आणि पोटात भुकेचं वादळ होतं. दार उघडताच जो सगळ्यात आधी आतमध्ये आला तो म्हणजे खमंग भज्याचा वास. तेव्हा मला जाणवलं, घरी परतल्याची जाणव माणसाला फक्त पाहून होत नाही, तर ती होते वासामधून. एकदा मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. दवाखान्यातला तो औषधांचा, सलाईनचा, आयोडीनचा आणि स्पिरिटचा वास, तो वास मनाला विचलित करतो, काहीसं अस्वस्थ करतो. त्यामागे काहीतरी वेदना, त्रास, चिंतेचं वातावरण असतं. पण त्याचवेळी आपण एखादा मंदिराच्या गाभाऱ्यात जातो आणि धूप कापराचा, चंदनाचा मंद सुगंध अनुभवतो, तेव्हा तो गंध नाकासोबत मनालाही प्रसन्न करून टाकतो. नाक केवळ पदार्थ ओळखत नाही, ते परिस्थिती ओळखतं. सुगंध आणि दुर्गंध ओळखण्याचं सूक्ष्म भान आपल्याला हे गंध इंद्रिय देत असतं. कधीकधी एखादा गंध मला लहानपणीच्या आठवणीत घेऊन जातो. एका पावसाळ्यात मी गाढ झोपलो होतो. दुपारच होती, पण चांगली झोप लागली होती. अचानक मला मातीचा वास आला. भिजलेल्या मातीचा तो धुंद मनोहारी सुगंध, पहिल्या पावसाने धरित्रीला दिलेला. त्या गंधाने मी पटकन झोपेतून उठलो आणि माझ्या डोळ्यासमोर लहानपणीचे खेळ यायला लागले. अशा पहिल्या पावसात आपण अंगणात खेळायचो. विटीदांडू, भोवरा आणि गदीनं गोट्याचा खेळ मांडायचो. ढोपरून ढोपरून कोपर फुटायचे. वरून भुरभुरणारा पाऊस पडायचा. हातपाय चिखलाने बरबडायचे. उलचिप्प शरीर. वळवाच्या पावसातल्या त्या गारा वेचून खाताना खूप भारी वाटायचं. घरांच्या छतावरून, पागोळ्यावरून आणि पन्हाळ्यातून पाणी रस्त्यावर यायचं. मग कागदी नावा करून आम्ही त्या पाण्यात सोडायचो. नावे पाठीमागे धावत धावत जायचो. कुठल्या तरी वळणावर काहीतरी अडथळा यायचा, मग आमची नाव बुडायची. परत दुसरी नाव. असा सगळा खेळ दिवसभर सुरू असायचा, पडणाऱ्या भर पावसात. अंथरुणावर बसून ही सगळी गंमत मला आठवत होती. नकळत वाटलं आपण पावसात ओलेचिंब भिजलोय. दारातून पाणी उघळ वाहत आहेत आणि पायाखाली मऊसर चिखल झालाय. पण बाहेर पाहिलं तेव्हा मग माझ्या लक्षात आलं, अरे च्या, पाऊस पडतोय आणि केवळ हा सुगंध आपल्याला आपल्या जुन्या दिवसात घेऊन जातोय. खरं तर ही स्मृतींची भाषा आहे. आपण जसं जुनं गाणं ऐकून त्या काळात जातो, तसं एखादा वास अनुभवूनही आपण तो पूर्ण काळ, ती जागा, तिथली माणसं, ती संपूर्ण घटना
हे सगळं पुन्हा अनुभवतो. खरं तर नाकामधून जाणारी आठवणींची पायवाट आपल्याला गंधयात्रा घडवून आणणारी असते. लहानपणी शाळेत नव्या वह्या घ्यायचो, त्यावेळी त्या कोऱ्या करकरीत कागदांचा जो एक विशिष्ट वास असायचा तो किती सुखद वाटायचा. मग पेन, फाउंटन पेन, काचेच्या शाईची बाटली, सिस पेन्सिल या सगळ्या वस्तूंना एक वेगळा वास असायचा. प्रत्येक गोष्ट नाकाने ओळखलेली. आज ही डोळे बंद करून नवीन वही, पेन, पुस्तक यातील एखाद्या वस्तूचा वास घेतला तरी शाळेच्या आठवणींच्या वासात गुंफलेला फुलांचा गजरा डोळ्यासमोर येतो. मग आठवणींच्या सुवासात सगळी शाळाच गंधमय होऊन जाते. शाळेतून धावत आल्यावर आईला मिठी मारताना अंगावर असलेल्या तिच्या पदराचा एक सुगंधी वास यायचा. तो हवा हवासा वाटायचा. तो आईच्या मायेचा ओला सुवास असायचा. तिच्या पदराला चेहरा टेकवल्यावर तो सुगंध म्हणजे जणू सर्व दुःख विसरण्याचा परवाना वाटायचा. आई आणि वडिलांच्या शर्टाला येणारा तो घामाचा वास, तो त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टांचा साक्षीदार होता. त्या वासात त्यांची झिजलेली पाठ, घामाघूम होईस्तोवर उन्हात केलेली शेतातील कामं आणि घरादारासाठी झिजवलेलं त्यांचं आयुष्य दडलं होतं. आमच्या घराजवळ एक दुकानदार आहे. तो नेहमी मोगऱ्याचा गंध असणारी उदबत्ती लावतो. डोळे बंद केले तरी जाणवतं आपण अमुक एका दुकानाजवळ आला आहोत. माझा एक मित्र आहे. तो नेहमी भपकारा येणारं अत्तर वापरतो. त्याच्या विरुद्ध देशाला आपलं तोंड असलं तरी ओळखतं तो आला आहे. गावाबाहेरच्या वखारीजवळचा बुरसट वास, हळद शिजवतानाचा येणारा उग्र वास, कचरा डेपोजवळचा तो नकोसा वाटणारा वास, सार्वजनिक मुतारीजवळचा घाणेरडा वास, एवढंच काय शेतातल्या पिकांचे, वैरणीचेही वेगवेगळे वास आहेत. हळूहळू तुमच्या लक्षात येईल नाक आणि सुगंध खूप आतलं गंधस्मरण आहे आणि ते तितकंच खोलवर जाणारही आहे. दिवाळीला घरी बुंदीचे लाडू बनायचे, त्याचा घमघमाट सुटायचा. स्वयंपाकघरात आलं की लाडवाचा डबा डोळं झाकूनही शोधता येई इतका तो वास असायचा. गुलाबी साबणाचा वास तर परफेक्ट नाकात बसलेला. तो वास घेतला की वाटायचं दिवाळी आली हां. आई रविवारी खमंग भडंग करायची. खरपूस शेंगदाणे भाजताना भारी वास सुटायचा. वासाची एक स्वतंत्र भाषाशैली आहे. एकदा मी एका कंजारभाटावरील वस्तीत गेलो होतो. तिथं माझा मित्र माशाचं कालवण तव्यात परतून खात होता. त्याचा तीव्र घमघमाट हवेत पसरला होता. आई रोज सकाळी रवीनं ताक घुसळायची. ताकाचा थंडगार गंध सोफाभर पसरायचा. खाण्यापिण्याचे असे अनेक गंध संदर्भ देता येतील. नाक सतत हे संदर्भ टिपत असतं. कुठंही जाताना आधी नाक पोहोचतं आणि मग आपण तिकडे जातो. चांगलं वाईट हे तेजदार असणाऱ्या नाकाला आधी समजतं. नाक ते सगळं आधी टिपून मेंदूला पोहोचवतं. खरं तर नाक हे एखाद्या कविराजासारखं असतं. ते वातावरणाचं गंधचित्र सर्वात आधी आणि तंतोतंत रेखाटतं. हिवाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा झाडांची पानं सुकतात, गळून जमिनीवर पडतात, तेव्हा जमिनीवर एक विशेष असा ओला पण थोडा जुनाट वास येतो. हा वास ऋतूंचा आहे, निसर्गाची गती सांगणारा आहे. नाकच आपल्याला सांगतं की आता हिवाळा येतोय बरं का. किंवा तसंच पावसाळ्याचंही आहे. जमिनीला भडोळ्या पडतात, जणू तिथं आभाळाकडं आ करून तोंड पसरलं आहे. पाण्याअभावी चिमण्या मातीत अंघोळ करतायत. जमिनीला एक शुष्कता येते, वारा सुटतो, धुळीचा लोट हवेत उडतो, मग पाऊस येतो. पाऊस राजा सगळी धरित्री धुवून लख्ख करतो. पावसाळ्यात पाऊस खूप पडतो, झाडं झुडपं वाढतात, पण तण माजतं. एका ठराविक वेळी रानाला ऊत येतो. त्या रानाला एक विशिष्ट हिरवट वास येतो. डोळे झाकूनही आपण तो अनुभवू शकतो. माझा एक मित्र घरी आला की विचारायचा, आज काय अमुक तमुक केलंय वाटतं. बरोबर केलेल्या पदार्थाचे नाव घेऊन तो विचारायचा, त्याचं नाक फार कार्य आहे हां, असं आमची आई म्हणायची. माणूस अन्न आधी नजरेनं खातो असं म्हणतात, पण खरं तर आपण आधी नाकानेच खात असतो. नुकतीच तव्यावरून खाली उतरून घेतलेली गरम गरम वाफ भरलेली पुरणपोळी, अगदी चुलीवरच्या टम्म फुगलेल्या खमंग भाकरीचा वास, गवती चहा किंवा अल्ल घातलेला गरमागरम लज्जतदार चहा. आई जेव्हा स्वयंपाक करत असते तेव्हा फक्त तोंडाला पाणी सुटतं असं नाही, तर नाकात साठलेला वास मनाला गोडवून टाक.
आधी अन्नाचा खमंगपणा नाकाने अनुभवायला येत असतो. कधीकधी सर्दी पडसं आलं तर 4 दिवस कुठलाही वास समजत नाही. खूप अस्वस्थ होतो आपण त्यावेळी. तुम्ही हा अनुभव घेतला असेलच. नाकाने जसा आपल्याला सुगंध येतो तसाच दुर्गंधही येतो. वास हा जसा सौंदर्याचा भाग आहे तसाच तो धोकासुद्धा आपल्याला सांगत असतो. कधी वाटीजवळ येताच फुटलेल्या दुधाचा आंबट वास आपल्याला येतो. ते पिऊ नकोस, ते खराब आहे हेच वास सांगतो. कधीकधी स्वयंपाकघरातील गॅस लीक झालेला असतो. हे नाकानेच कळतं की आपल्याला. नाक हे आपल्याला सुरक्षेसाठी देवानं दिलेलं तीव्र ज्ञानेंद्रिय आहे. माणसाप्रमाणे काही प्राण्यांनाही हे गंध इंद्रिय तीव्र स्वरूपात असतं. म्हणूनच पोलीस खात्यात पाळीव कुत्र्यांचा वापर चोर शोधून काढण्यासाठी केला जातो. आमच्या मावशीच्या अंगणात एक डेरेदार रातराणीचं झाड होतं. संध्याकाळ झाली की फुलांचा घमघमाट सुटायचा. आम्ही मुलं कितीतरी वेळ तो वास घेत झाडाजवळ रेंगाळायचो. आजही कधी कुठे रातराणीच्या फुलांचा तो वास आला की मला मावशीचं घर आठवतं. मामाच्या घरी नेहमी घरच्या इंद्रायणी तांदळाचा भात असायचा. कुठेही असा सुगंधी भात ताटात आला की वाटतं, अरे च्या, हा वास तर मामाच्या घरच्या भाताचा. असे नाकाने अनुभवलेले कितीतरी सुगंध क्षण मनात साठवलेले, नाकाने जागवलेले, साजिवंत केलेले. परमेश्वराने आपल्याला सर्वात मधोमध नाक दिलं आहे. नाकाचे प्रकार तर कितीतरी. कोणाचं नाक टोकदार असतं, कोणाचं गोलसर, कोणाचं उंच, कोणाचं चपटं, कोणाचं अप्र, तर कोणाचं साधं सरळ. काहींचं नाक इतकं नाजूक की शिंका आल्या तरी लाल होतं आणि काहींचं इतकं ठेंगणं की दिसतच नाही. मग लोक म्हणतात, अरे याचं नाक कुठं गेलं? टोकदार पन्हाळ्या नाकाची व्यक्ती सुंदर दिसते, नकट्या नाकाची कुरूप. समजा एका घरात 2 मुले आहेत, एक टोकदार नाकाची, एक नकटी. दोघींना पाहायला स्थळ आलं तर नाकशार असणाऱ्या मुलीचं लग्न पहिल्यांदा ठरेल. नाक हे केवळ गंधावर थांबत नाही. आपल्याकडं नाकावर काही शेलक्या म्हणी आणि वाक्यप्रचारही तयार झाले आहेत. उदाहरणार्थ, नाकाला मिरच्या झोंबणे, नाकाचा शेंडा लाल होणे, नाक मुरडणे, नाकाने वांगी सोलणे, नाक फेंदारणे, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, टिंबावर पडलं तरी नाकवर, इत्यादी. चेहरा थोडा बिघडला तरी आपण सांभाळून घेऊ शकतो. केस गेले, टक्कल पडलं, दाढी कमी जास्त असेल, ओठ फाटका असेल तरी आपण सांभाळून घेऊ शकतो. पण नाकाने जर वास येणं थांबलं तर आयुष्याची मजाच निघून जाईल. फक्त आठवलं तरी तुमच्या लक्षात येईल, आपल्याला नाकाला वास येतोय, यातच खूप काही आहे. तसं माझं नाक थोडं मोठं आहे, जरा विचित्रही, पण ते मला खूप वेगवेगळे अनुभव देतं. वेगवेगळ्या गंधांचे, आठवणींचे, जिव्हाळ्याचे आणि जिवंतपणाचे. नाक हे माणसाला निसर्गाने दिलेलं खूप मोठं वरदान आहे. म्हणून हे परमेश्वरा, तू मला डोळे दिलीस, कान दिलीस, पण तू मला नाक दिलंस. ते नाक केवळ दिसण्यासाठी नाही तर ते जाणण्यासाठी आहे, सुगंध ओळखण्यासाठी आहे, मायेचा पदर अलगत ओढण्यासाठी आणि वेळ आली तर धोक्याची सूचना समजण्यासाठी सुद्धा आहे. या नाकातून तू मला एक गंधमय जग दिलं आहेस. तो गंध कधी फुलांचा असतो, कधी अन्नाचा, कधी आठवणींचा, कधी जवळच्या माणसांचा. मी तुझा खूप खूप आभारी आहे की तू मला वास घेण्याची ही अद्भुत देणगी दिलीस. आता ही गंधयात्रा मी जिवंत असेपर्यंत तरी कधीच थांबणार नाही. गंधयात्रा, सचिन पाटील यांचा ललितबंध आपण ऐकला. आणि याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.